मुंबईच्या गजबजाटामध्ये 15 वर्ष घालवल्यानंतर गणेश पाटील पुन्हा आपल्या भोरवाडी या जन्मगावी परतत होता. खिडकीबाहेरून मागे सरकणारी झाडं, धुक्याने झाकलेले डोंगर आणि लाल मातीचे रस्ते पाहताना त्याच्या मनात अनेक आठवणी जाग्या होत होत्या. मुंबईत कोरोनानंतर त्याचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला होता. वाढता खर्च आणि डोक्यावर असलेलं कर्ज यामुळे तो हवालदिल झाला होता. त्यातच काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. वडिलांच्या जुन्या कागदपत्रांची छाननी करताना गणेशला जाणवलं की भोरवाडीत त्यांच्या मालकीचा एक मोठा जुना वाडा आणि बरीच शेतजमीन तशीच पडून आहे. मुंबईतील रोजच्या संघर्षात अडकून राहण्यापेक्षा उरलेला व्यवसाय विकून कायमचं गावात स्थायिक व्हावं असा निर्णय त्याने घेतला. त्याची पत्नी स्नेहा आणि 7 वर्षांचा मुलगा अथर्व हे देखील या नव्या सुरुवातीसाठी तयार झाले होते. पण गणेशला माहीत नव्हतं की हा निर्णय त्याच्या कुटुंबाला एका अशा भयानक भूतकाळात ढकलणार आहे जो त्याच्या वडिलांनी आयुष्यभर लपवून ठेवला होता. संध्याकाळ होत आली होती. आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते. गणेशची कार गावाच्या वेशीवर पोहोचली तेव्हा त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. गाव पूर्वीसारखंच होतं, पण तरीही एक भकास शांतता संपूर्ण गावावर पसरली होती. काही अनोळखी चेहरे रस्त्यावर दिसले, पण गणेशच्या गाडीकडे पाहताच त्यांच्या नजरांमध्ये आश्चर्य कमी आणि भीती जास्त दिसत होती. कार जुन्या पिंपळाच्या झाडाजवळून वळली आणि समोर पाटलांचा विशाल वाडा दिसू लागला. काळ्या दगडांनी बांधलेला तो वाडा अनेक वर्ष बंद असल्यामुळे त्याचा चेहरा मोहराच बदलला होता. भिंतींवर शेवाळ साचलं होतं आणि अंगणातील गवत कमरे एवढं वाढलं होतं. वाड्याकडे पाहताच अथर्वने हळू आवाजात विचारलं, "बाबा, आपण खरंच इथे राहणार आहोत का?" गणेश हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, "हो हो बाळा, काही दिवसात सगळं साफ करू, मग बघ किती छान दिसेल वाडा." कार थांबल्यावर स्नेहाने वाड्याकडे पाहिलं आणि तिच्या अंगावर नकळत शहारा आला. हवेत एक विचित्र थंडावा होता. तो पावसाळ्याचा गारवा नव्हता. ती थंडी एखाद्या जुन्या स्मशानात उभी असल्यासारखी हाडांना झोंबणारी होती. वाड्याचं मुख्य दार उघडताच जुनाट लाकडाचा आणि बंदिस्त हवेतल्या ओलाव्याचा वास नाकात घुसला. सर्वत्र धुळीचा जाड थर साचला होता. पण घराच्या आत शिरताना गणेशच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही. मागच्या दाराचं जुनं कुलूप कोणीतरी काही दिवसांपूर्वीच तोडल्यासारखं दिसत होतं. घरातील काही भाग वर्षानुवर्षे बंद असलेल्या घरासारखे धुळखात पडले नव्हते. तिथे जणू कुणाचा तरी वावर होता. त्याने तो विचार तुर्तास झटकून टाकला. थकव्यामुळे त्या रात्री सगळेजण लवकर झोपले. बाहेर पाऊस सुरूच होता. मध्यरात्री अचानक गणेशची झोपमोड झाली. त्याला अंगणात कोणीतरी चालत असल्याचा स्पष्ट आवाज आला. हळूहळू जड पावलं टाकत. ओल्या मातीवर कोणीतरी बूट किंवा चपला घासून चालत होतं. तो उठून खिडकीपाशी गेला. बाहेर फक्त काळोख होता. विजांच्या चमकण्यात अंगण उजळून निघत होतं, पण तिथे कोणीही दिसलं नाही. सकाळी उठल्यावर गणेश अंगणात गेला आणि तिथे पाहिलेल्या दृश्याने तो थबकला. अंगणाच्या मागच्या बाजूला चिखलात कुणीतरी हाताने किंवा फावड्याने जमीन उकरून एक गोलाकार खड्डा तयार केला होता. त्या खड्ड्याच्या मध्यभागी काळसर मातीचा छोटा ढीग होता आणि तिथे एका माणसाच्या चपलांचे मोठे ठसे स्पष्ट दिसत होते. हा कुणा भूताचा प्रकार नव्हता, तर रात्री कोणीतरी जिवंत माणूस त्यांच्या वाड्यात घुसला होता. दुपारी साफसफाई सुरू असताना गणेशला भेटायला गावातील एक वृद्ध माणूस आला, नामदेव काका. त्यांनी गणेशकडे आणि वाड्याकडे बराच वेळ पाहिलं. "इथे राहायला आलास का?" नामदेव काकांच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात नाहीसं झालं. ते काही क्षण शांत राहिले आणि मग आजूबाजूला पाहत दबक्या आवाजात म्हणाले, "बरं केलंस, पण रात्री घराबाहेर जाऊ नकोस. आणि वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या विहिरीकडे तर अजिबात फिरकू नकोस." गणेशने हसत विचारलं, "का हो काका?" पण वृद्धाने उत्तर दिलं नाही. ते घाईघाईने निघून गेले. त्याच दिवशी दुपारी वाड्याची साफसफाई करताना गणेशला माळ्यावर वडिलांची एक जुनी भक्कम कुलूप लावलेली लाकडी पेटी सापडली. त्या पेटीवर लाल कुंकवाने एक विचित्र अघोरी वाटणारं चिन्ह काढलं होतं.
वडिलांसारखा सुशिक्षित माणूस असली विचित्र चिन्ह स्वतःच्या पेटीवर का काढेल, हा प्रश्न गणेशला अस्वस्थ करून गेला. त्या रात्री पुन्हा पाऊस सुरू झाला. स्नेहा स्वयंपाकघरात काम करत असताना अचानक तिला तिच्या पाठीमागे कुणीतरी उभं असल्याचा भास झाला. तिच्या कानाजवळ कोणीतरी कुजबुजल्यासारखं तिला जाणवलं आणि तिच्या हातातून पाण्याचा ग्लास निसटून खाली फुटला. पण खरी भयानक घटना घडली ती मध्यरात्री. अथर्व अचानक किंचाळून जागा झाला. त्याचा पूर्ण देह थरथरत होता आणि डोळे भीतीने विस्फारले होते. स्नेहा आणि गणेश धावत त्याच्याजवळ गेले. काय झालं बाळा? स्नेहाने त्याला कुशीत घेत विचारलं. अथर्व थरथरत्या बोटाने खिडकीकडे इशारा करत म्हणाला, आई, खिडकीबाहेर एक बाई उभी होती. तिचे केस खूप लांब होते आणि ती मला विहिरीकडे यायला सांगत होती. गणेशने मुलाची समजूत काढली, पण त्याच्या स्वतःच्या मनात धडकी भरली होती. त्याने टॉर्च घेतला आणि तो खिडकीतून बाहेर पाहू लागला. अंगण अंधारात बुडालं होतं. लांबून गावातील सर्व कुत्रे एकाच वेळी भयाने ओरडत होते. त्या क्षणी विजेचा एक प्रचंड कडकडाट झाला आणि क्षणभर वाड्याच्या मागचा परिसर उजळून निघाला. त्या एका सेकंदाच्या प्रकाशात गणेशने स्पष्ट पाहिलं. अंगणाच्या टोकाला त्या जुन्या विहिरीजवळ एक काळी आकृती उभी होती. तिचे केस जमिनीपर्यंत लोंबत होते आणि तिचा चेहरा गणेशच्या खिडकीकडेच रोखलेला होता. पुढच्या क्षणी वीज गेली आणि सर्वत्र पुन्हा भयानक काळोख पसरला. सुरुवात झाली होती. रात्रीच्या त्या भयानक विजेच्या कडकडाटात विहिरीजवळ दिसलेली ती आकृती गणेशच्या डोळ्यांसमोरून हटत नव्हती. रात्रभर तो खिडकीपाशी पहारा देत बसला होता. पहाटेचा फिकट प्रकाश वाड्याच्या अंगणात पसरला तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला. सकाळी बाहेर जाऊन त्याने रात्री ज्या ठिकाणी ती आकृती पाहिली होती त्या जुन्या विहिरीकडचा भाग तपासला. तिथे त्याला कालच्या सारखेच पुरुषाच्या चपलांचे मोठे ठसे ओल्या चिखलात उमटलेले दिसले. हे ठसे थेट त्याच्या घराच्या मागच्या दारापर्यंत आले होते आणि तिथून पुन्हा गावाच्या दिशेने परतले होते. याचा अर्थ स्पष्ट होता. रात्री विहिरीजवळ दिसलेली ती आकृती भूत वगैरे काही नव्हतं, तर कोणीतरी जिवंत माणूस जाणीवपूर्वक त्यांच्या घरावर पाळत ठेवून होता. पण मग खिडकीबाहेर अथर्वला दिसलेली ती लांब केसांची बाई कोण? प्रश्नांचं जाळं अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं होतं. काल माळ्यावर सापडलेली ती लाल कुंकवाची चिन्ह असलेली लाकडी पेटी गणेशला अस्वस्थ करत होती. घरात कोणी नसताना त्याने हातोडीने त्या पेटीचं भक्कम कुलूप तोडलं. पेटी उघडताच आतून जुनाट कुबट वास बाहेर आला. पेटीत जे साहित्य होतं ते पाहून गणेशच्या अंगावर काटा उभा राहिला. आत काळ्या कपड्यात बांधलेले छोटे पुडे, वाळलेली लिंब, मोहरी, लाल काळे दोरे आणि एका कोपऱ्यात चक्क एक मानवी कवटी ठेवलेली होती. बाबांनी घरात हे अघोरी साहित्य का लपून ठेवलं होतं, हा प्रश्न गणेशला सतावू लागला. पण पेटीच्या तळाशी त्याला वडिलांच्या हस्ताक्षरामधली एक जुनी पिवळसर पडलेली डायरी आणि एक लिफाफा सापडला. गणेशने घाईघाईने डायरी उघडली. पहिल्याच पानावर थरथरत्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर ही पेटी कोणाला सापडली तर मला चुकीचं समजू नका. तो अंधाराचा रक्षक आणि बबन आपल्याला सोडणार नाहीत. त्यांनी माझ्या कुटुंबावर जी काळी जादू सुरू केली ती तोडण्यासाठी आणि घराच्या संरक्षणासाठी मला नाईलाजाने या अघोरी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. मी माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काहीही करेन. हे वाचून गणेशला मोठा धक्का बसला. त्याच्या वडिलांनी करणी केली नव्हती, तर स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांनी ही मानवी कवटी आणि काळी विद्या संरक्षक ढाल म्हणून वापरली होती. पण त्यांना कोणापासून धोका होता? अंधाराचा रक्षक कोण होता आणि यात बबन काळेचा काय संबंध होता? गणेशने डायरीखालील तो जुना लिफाफा उघडला. त्यात एक 25 वर्षांपूर्वीचा जुना फोटो होता. फोटो पाहताच गणेशचा श्वास अडकला. फोटोमध्ये 4 तरुण आणि एक तरुणी हसत उभे होते. त्यात गणेशचे वडील, गावातील हरिभाऊ, गजानन आणि खुद्द बबन काळे होता. गावात तर सगळे सांगायचे की वडील आणि बबन एकमेकांचे कट्टर शत्रू होते. मग या फोटोमध्ये ते गळ्यात हात टाकून का उभे होते?
पण त्याहून मोठा धक्का फोटोतल्या 5व्या व्यक्तीला पाहून बसला. त्या चौघांच्या मधोमध एक तरुण सुंदर मुलगी उभी होती. तिचे केस अगदी गुडघ्यापर्यंत लांब होते. गणेशने फोटो जवळ नेऊन पाहिला. ही तीच स्त्री होती जी रात्री अथर्वला खिडकीबाहेर दिसली होती. म्हणजे ती कोणतीही अनोळखी भटकती आत्मा नव्हती. 25 वर्षांपूर्वी ती गणेशच्या वडिलांची आणि बबनची अगदी जिवलग मैत्रीण होती. मग असं काय घडलं की वडील आणि बबन शत्रू झाले आणि ही मैत्रीण आता अथर्वला विहिरीकडे बोलवू लागली होती? का? दुपारच्या सुमारास स्नेहा स्वयंपाकघरातून घाबरून बाहेर आली. गणेश, काल रात्री मी जे दूध चांगलं उकळून ठेवलं होतं ते नुसतं फाटलं नाहीये, तर पूर्ण काळपट पडलंय आणि त्यातून कोबट वास येतोय. गणेशने जाऊन पाहिलं. दुधाचा रंग करड्या मातीसारखा झाला होता. घराभोवती घडणाऱ्या या भौतिक गोष्टी भूताखेतांच्या नसून कोणीतरी त्यांना या घरातून हुसकावून लावण्यासाठी करत असल्याचा गणेशला आता पक्का संशय आला होता. रात्र पुन्हा एकदा गावावर उतरली. आज गणेशने झोपायचं नाही असं ठरवलं होतं. मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा भयानक आवाज सुरू झाला. मागच्या अंगणातून कोरडा पालापाचोळा तुडवल्याचा चर्र चर असा मंद आवाज गणेशच्या कानावर पडला. त्याने हळूच खिडकीतून बाहेर पाहिलं. अंधारात एक कृश उंच माणूस वाड्याच्या मागच्या दाराजवळ वाकून काहीतरी करत होता. गणेशने मागचं दार झटक्यात उघडलं आणि हातातील शक्तिशाली टॉर्चचा प्रकाश थेट त्या माणसाच्या चेहऱ्यावर टाकला. कोण आहे तिथे? गणेश ओरडला. प्रकाशाच्या झोतात तो चेहरा उजळून निघाला. तो दुसरा तिसरा कोणी नसून बबन काळे होता. बबनच्या हातात एक काळी बाहुली होती, जिच्या छातीत त्याने नुकतीच एक मोठी लोखंडी खिळी ठोकली होती. बबनचे डोळे लालबुंद होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र वेडेपणा दिसत होता. गणेशला पाहताच बबन ती बाहुली तिथेच टाकून विहिरीच्या बाजूने अंधारात पळून गेला. गणेश संतापाने त्याचा पाठलाग करणार इतक्यात वाड्याच्या छतावरून एक भयानक मानवी नसलेली गर्जना ऐकू आली. गणेशने वर पाहिलं. बबन तर पळून गेला होता, पण वाड्याच्या छतावर एक आवाढव्य काळा कुट्टा आणि धुरासारखा आकार जमा झाला होता, ज्याचे 2 लालभडक डोळे गणेशकडे रोखलेले होते. बबन फक्त एक प्यादा होता. खरा आणि भयंकर अंधाराचा रक्षक आता वाड्यावरती चालून आला होता. छतावर जमा झालेला तो अवाढव्य काळोखाचा धुरासारखा आकार, त्याचे ते लालभडक डोळे पाहून गणेशच्या नसांमधील रक्त गोठून गेलं. तो अंधाराचा रक्षक होता. बबन काळे तर केवळ एक प्यादा होता, जो त्या शक्तीची सेवा करत होता. गणेशने घाईघाईने घराचं मागचं दार लावून घेतलं आणि कडी घट्ट लावली. त्याचं हृदय छातीतून बाहेर येईल इतक्या वेगाने धडधडत होतं. स्नेहा जागीच होती. गणेशचा घामाघूम झालेला चेहरा पाहून ती घाबरली. काय झालं बाहेर? तो कसला आवाज होता? स्नेहा, उद्या सकाळीच आपण अथर्वला घेऊन इथून निघून जायचं. हा वाडा सुरक्षित नाहीये, गणेश श्वास घेत म्हणाला. पण त्याला कुठेतरी आतून जाणीव होत होती की ते आता या चक्रव्यूहात अडकलेले आहेत. इथून ते पळून जाऊ शकत नाहीत. सकाळ उजाडताच गणेशने काल रात्री बबनने टाकून दिलेली ती काळी बाहुली पाहिली. त्या बाहुलीला अथर्वचा एक जुना शर्ट फाडून गुंडाळला होता आणि त्यावर लाल कुंकवाने काहीतरी अघोरी मंत्र लिहिले होते. बबन जाणीवपूर्वक अथर्वला त्या काळ्या शक्तीचा बळी देण्याचा प्रयत्न करत होता. गणेशने थेट नामदेव काकांचं घर गाठलं. त्याच्या हातात तो 25 वर्षांपूर्वीचा फोटो होता. गणेशने तो फोटो काकांच्या समोर फेकला. काका, मला आता अर्धवट उत्तरं नको आहेत. या फोटोत माझे वडील, बबन, हरिभाऊ आणि गजानन यांच्यासोबत उभी असलेली ही मुलगी कोण आहे? आणि रात्री खिडकीबाहेर अथर्वला हीच का दिसते? गणेशचा आवाज संतापाने आणि भीतीने कापत होता. तो फोटो पाहताच नामदेव काकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्यांचे हात थरथरू लागले आणि डोळ्यामधून पाणी वाहू लागले. तू शेवटी शोधून काढलंसच गणेश, नामदेव काका हुंदके देत म्हणाले. ती मुक्त आहे. 25 वर्षांपूर्वी ती तुझ्या वडिलांची आणि बाबांची सर्वात जवळची मैत्रीण होती. पण तुझ्या वडिलांनी आणि त्या तिघांनी तिच्यासोबत जो विश्वासघात केला, तोच शाप आज तुमच्या उंबरठ्यावर आला.
नामदेव काकांनी थरथरत्या आवाजात ती काळी रात्र उलगडायला सुरुवात केली. 25 वर्षांपूर्वी गावाबाहेरच्या डोंगरावर असलेल्या एका जुन्या पडक्या वाड्यात काही अघोरी लोक काळी विद्या करायचे. ते स्वतःला अंधाराचे सेवक म्हणवून घ्यायचे. मुक्ता अत्यंत धाडसी मुलगी होती. तिला गावातून गायब होणाऱ्या लहान मुलांचा आणि त्या वाड्याचा संबंध असल्याचा दाट संशय आला होता. एके रात्री ती सत्य शोधण्यासाठी एकटीच त्या डोंगरावर गेली आणि त्या अघोरी साधूंच्या तावडीत सापडली. तुझे वडील, बबन आणि बाकीचे तिला शोधत तिथे पोहोचले होते, नामदेव काका सांगत होते. त्यांनी खिडकीतून पाहिलं की मुक्ताला बांधून ठेवलंय आणि ते अघोरी लोक तिला त्या अंधाराच्या रक्षकाला बळी देणार आहेत. मुक्ताने या चौघांना पाहिलं. ती डोळ्यांनी त्यांच्याकडे मदतीची भीक मागत होती. पण पण ते चौघे इतके घाबरले होते की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते मुक्ताला तिथेच मरण्यासाठी सोडून पळून आले. गणेश सुन्न होऊन ऐकत होता. स्वतःच्या मैत्रिणीला मृत्यूच्या दारात सोडून येण्याचा भ्याडपणा त्याच्या वडिलांनी केला होता. त्या रात्री त्या अघोरींनी मुक्ताचा बळी दिला आणि तो भयानक अंधाराचा रक्षक जागृत केला. पण मुक्ताची आत्मा इतकी प्रबळ होती की तिने त्या शक्तीला त्याच वाड्याच्या परिसरात आणि विहिरीजवळ बांधून ठेवलं, जेणेकरून गावातील इतर कुणाचं नुकसान होऊ नये. नामदेव काका पुढे म्हणाले. मग बबन माझ्या मुलाच्या मागे का लागला? गणेशने विचारलं. कारण मुक्ताच्या मृत्यूनंतर जो शाप चौघांवर पडला त्यात हरिभाऊ आणि गजानन मारले गेले. बबनची बायकोही यातच गेली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बबन वेडा झाला होता आणि त्याने स्वतःला त्या अंधाराच्या रक्षकाला विकून टाकले. आता त्याला ती शक्ती पूर्णपणे मुक्त करायची आहे आणि त्यासाठी त्याला तुझ्या वडिलांच्या रक्ताचा म्हणजेच अथर्वचा बळी हवाय. सत्य समजताच गणेशच्या पायाखालची जमीन सरकली. मुक्ता अथर्वला घाबरवत नव्हती, तर ती त्याला बबन आणि त्याच्या वाईट शक्तींपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. वडील आणि बबन यांच्यातील हाच तो भयानक भूतकाळ होता, ज्याच्या परिणामांना आता गणेशला सामोरं जावं लागत होतं. गणेश वेड्यासारखा वाड्याकडे धावत सुटला. त्याला कसंही करून अथर्वला सुरक्षित ठेवायचं होतं. तो धापा टाकत वाड्याच्या मुख्य दारातून आतमध्ये शिरला. स्नेहा, अथर्व, त्याने हाक मारली. हॉलमध्ये पूर्ण शांतता होती. तो स्वयंपाकघरात धावला. तिथे स्नेहा जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तिच्या डोक्याला मार लागला होता. स्नेहा, स्नेहा उठ. गणेशने तिला हलवून जागा करण्याचा प्रयत्न केला. तिने हळूहळू डोळे उघडले आणि रडत म्हणाली, गणेश, बबन बबन घरात घुसला होता. तो अथर्वला घेऊन गेलाय. गणेशच्या काळजाचा ठोका चुकला. तो धावत अथर्वच्या खोलीत गेला. खोली रिकामी होती. पण अथर्वच्या बेडशेजारी भिंतीवर काळ्या मातीने एक भयंकर वाक्य लिहिलं होतं. अंधार बोलावतोय जुन्या वाड्यात. गणेशने मागे वळून पाहिलं. बाहेर आकाशात ढग दाटून आले होते. आता लपायला जागा नव्हती आणि पळायला वेळ नव्हता. आपल्या वडिलांच्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी आणि स्वतःच्या मुलाला त्या प्राचीन वाईट शक्तींपासून वाचवण्यासाठी गणेशला आता त्याच डोंगरावरच्या वाड्यात जावं लागणार होतं, जिथे 25 वर्षांपूर्वी हे सर्व सुरू झालं होतं. पावसाचा जोर वाढला होता. आकाशात विजांचा लपाछपीचा खेळ सुरू होता. गणेश वेड्यासारखा गावाबाहेरच्या त्या डोंगराच्या दिशेने धावत होता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त अथर्वचा निष्पाप चेहरा दिसत होता. आपल्या वडिलांच्या एका भ्याड निर्णयाची शिक्षा माझ्या मुलाला का मिळावी, हा संताप त्याला पुढे ढकलत होता. काटेकुटे चिखल तुडवत तो डोंगराच्या माथ्यावर पोचला. समोर तो जुना पडका वाडा उभा होता. त्याच्या तुटक्या खिडक्यांमधून लालसर प्रकाश बाहेर येत होता. वातावरणात कुजलेल्या मांसाचा आणि जळक्या लाकडाचा उग्र वास पसरला होता. गणेशने वाड्याचा लाकडी दरवाजा लाथेने ढकलून आतमध्ये प्रवेश केला. आतलं दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. विस्तीर्ण दालनाच्या मध्यभागी काळ्या मातीने एक मोठं चक्र काढलं होतं. चक्राच्या कडेला कवट्याने जळत्या मशाली ठेवल्या होत्या. त्या चक्राच्या अगदी मधोमध अथर्व बेशुद्ध अवस्थेत पडला होता आणि त्याच्या बाजूला बबन काळे उभा होता. बबनच्या हातात एक धारधार गंजलेला खंजीर होता. तो विचित्र अघोरी भाषेत काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या पाठीमागे भिंतीवर एक अवाढव्य काळी सावली पसरली होती. ती सावली
जिवंत होती. तिचे लालभडक डोळे भुकेल्या श्वाबदासारखे अथर्वकडे पाहत होते. तो अंधाराचा रक्षक आता पूर्णपणे जगात येण्यासाठी धडपडत होता. बबन, थांब तिथेच. गणेशने डरकाळी फोडली आणि तो आतमध्ये धावत गेला. बबनने मागे वळून पाहिलं. त्याचा चेहरा मानवी राहिला नव्हता. तो काळपट पडला होता आणि डोळ्यात पांढरी बुबुळं दिसत होती. खूप उशीर झालाय गणेश. तुझ्या बापाच्या रक्तानेच हा अंधार जागा होईल, बबन क्रूरपणे हसत म्हणाला. गणेशने थेट बबनवर झेप घेतली, पण बबनच्या अंगात आता अमानवीय ताकद आली होती. त्याने गणेशला एका झटक्यात उचलून दूर भिरकावलं. गणेश भिंतीवर आदळून खाली पडला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. बबन खंजीर उंचावून अथर्वच्या दिशेने वळला. आता हा अंधार कुणीच रोखू शकत नाही. खंजीर खाली येणार इतक्यात दालनात एक प्रचंड थंड वाऱ्याचे झुळूक आले. मशालींचा प्रकाश क्षणभर लुकलुकला. अथर्व आणि बबनच्या मध्ये एक आकृती अचानक प्रकट झाली. ती होती मुक्ता. तिचे लांब काळे केस हवेमध्ये उडत होते, पण आज तिचा चेहरा भयानक नव्हता. तिच्या चेहऱ्यावर एक असीम दुःख आणि अथर्वला वाचवण्याचा ठाम निर्धार होता. तिने आपला हात वर केला आणि बबनचा खंजीर असलेला हात हवेतच गोठून गेला. बबन आणि ती काळी शक्ती मुक्ताला विरोध करू लागली. अंधाराच्या रक्षकाने मोठी गर्जना केली आणि तो मुक्तावर झेपवू लागला. मुक्ताची शक्ती अपुरी पडत होती. ती हळूहळू फिकट होऊ लागली होती. तू याला वाचवू शकत नाहीस मुक्ता. तुझ्या मित्रांनी तुला मरण्यासाठी सोडलं होतं, विसरलीस? बबन सैतानी आवाजात ओरडला. खाली पडलेल्या गणेशला आता सगळा खेळ समजला होता. ही काळी शक्ती मुक्ताच्या अपूर्ण असलेल्या न्यायावर आणि गणेशच्या कुटुंबाच्या अपराधी भावनेवर जगत होती. जोपर्यंत बापजात्यांचं पाप लपवून ठेवलं जाईल, तोपर्यंत अंधार जिंकत राहील. गणेश रक्ताने माखलेल्या अवस्थेत अडखळत उभा राहिला. त्याने मुक्ताकडे पाहिलं. मुक्ता, मला माफ कर. गणेशचा आवाज दालनात घुमला. मुक्ताने वळून त्याच्याकडे पाहिलं. माझ्या वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी भ्याडपणा केला. त्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुला मृत्यूच्या दाढेत ढकललं. ते त्यांचं पाप होतं. मी ते पाप आज मान्य करतो, पण त्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला मिळता कामा नये. मी पळणार नाही. मी माझ्या मुलासाठी आणि तुझ्या न्यायासाठी माझा जीव द्यायला तयार आहे. हे शब्द उच्चारताच एक चमत्कार झाला. सत्याची आणि पापाची कबुली मिळताच त्या प्राचीन शापाची मूळ साखळी तुटली. अंधाराचा रक्षक, जो भीती आणि दडपलेल्या सत्यावर पोचला जात होता, तो कमकुवत होऊ लागला. मुक्ताच्या शरीरातून एक प्रखर पांढरा प्रकाश बाहेर पडू लागला. तिने गणेशकडे पाहून एक शांत, कृतज्ञतेचं स्मित हास्य केलं. तिचं काम आता पूर्ण झालं होतं. तिला फक्त कोणीतरी सत्य स्वीकारावं आणि प्रायश्चित्त घ्यावं एवढीच अपेक्षा होती. तो पांढरा प्रकाश पूर्ण दालनात पसरला. त्या अंधाराच्या रक्षकाने भयावह किंकाळी फोडली. तो प्रकाश आणि तो अंधार एकमेकांवर आदळले. बबनचा आधार असलेल्या त्या शक्तीने आता बबनलाच विळका घातला. नाही, नाही, मला वाचवा. बबन किंचाळत होता, पण त्या काळ्या धुराने त्याला आपल्यात गिळंकृत केलं आणि तो जमिनीच्या त्या चक्रातून कायमचा अंधारात ओढला गेला. काही क्षणातच सर्व काही शांत झालं. तो काळा धूर, बबन आणि मुक्ता, सर्व काही नाहीसं झालं होतं. वाड्याचा डोलारा आता कोसळू लागला होता. गणेशने धावत जाऊन अथर्वला उचललं आणि छातीशी घट्ट कवटाळलं. तो जीवाच्या आकांताने वाड्याबाहेर धावला. ते बाहेर येताच एक मोठा आवाज झाला आणि तो पाप आणि शापाचा साक्षीदार असलेला जुना वाडा कायमचा कोसळून मातीला मिळाला. पाऊस थांबला होता. पूर्वेकडे सूर्योदयाचा लालसर प्रकाश उमटू लागला होता. अथर्वने हळूहळू डोळे उघडले. बाबा, तो क्षीण आवाजात म्हणाला. गणेशच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. मी इथेच आहे बाळा, इथेच आहे. सगळं संपलंय. आता घाबरायचं काहीही कारण नाही. काही तासानंतर ते गावात परतले. स्नेहा शुद्धीवर आली होती आणि सुरक्षित होती. नामदेव काकांना सगळा प्रकार समजल्यावर त्यांनीही एक सुटकेचा निश्वास टाकला. 25 वर्षांपूर्वी ज्या भ्याडपणामुळे एक निष्पाप जीव गेला होता आणि एका शापाचा जन्म झाला होता, तो शाप
आज गणेशच्या धैर्यामुळे आणि सत्य स्वीकारण्यामुळे कायमचा पुसला गेला होता. बोरवाडीवरची ती काळी सावली आता कायमची निघून गेली होती.